भरपूर शुभेच्छा दोन्ही टीमला। इथे टॉस जिंकलेला आहे वीर मराठा डोंगरीपाडा या संघाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारलेली आहे। मी काशीनाथजी देवळीकर यांना विनंती करतोय की आपल्या टीमच्या कॅप्टनला शीतपेय द्यायचं आहे आणि तो प्राप्त झालेला आहे राज देवळीकर यांच्या माध्यमातून। कारण इथे जर पाहिलं तर शीतपेय दिलं जातं कॅप्टनला भूमीतला। चला टिवरी टीम ग्राउंड खाली करा। प्रसाद साइड लावायचंय। जे रूल्स आहेत ते स्ट्रिक्ट रूल्स आहेत आणि तेच रूल्स फॉलो केले म्हणजे या कमिटीचा नियम नाही आहे। जय महाकाल मालजीपाडा संघ दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच एक हाफ क्लिअर करतोय आणि चंद्रपाडाच्या अगेन्स्ट जो संघ आहे त्यांनी देखील वेळेवरती यायचंय अन्यथा पेनल्टीला सर्व टीमला सामोरं जावं लागेल। अनिल अंकलेश खार्डी आणि श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा हा मॅच झाल्यानंतर या दोन टीमचा मॅच आहे लाईव्ह स्वरूपात। जर आपण मॅच पाहत असाल तर त्वरित आपण रिपोर्टिंग करून घ्या जेणेकरून तुम्ही आल्याची नोंद आमच्यापर्यंत होईल। सरकार असोसिएशन मध्ये चांगले रूल्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय। आदरणीय सन्माननीय नागराज सुभाष भोईर यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक पारितोषिक त्यांच्या वतीने आले आणि त्यांचं करूया या ठिकाणी विशेष सन्मान। नागराजजी सुभाष भोईर आपण यायचे आपला हा विशेष सन्मान आयोजकांच्या वतीने हा केला जातोय। प्रदीप पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रदीपजी पाटील साहेबांचा आपण करूया विशेष सन्मान। सेकंड नंबर ची जी ट्रॉफी आहे त्यांच्या वतीने आले आणि सुनीलजी रायकर साहेबांच्या वतीने हा विशेष सन्मान केला जातोय। प्रदीपजी पाटील
या परिसरातील गोड व्यक्तिमत्व, सफल उद्योजक आणि त्यांचा हा विशेष सन्मान केला जातो. प्रदीप पाटील साहेबांकरता एकदा जोरदार टाळ्या. मायेची ऊब देणारी शाल, सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. खूप खूप आभारी आहोत प्रदीपजी पाटील आपलं. आदरणीय सन्माननीय आत्मारामजी भुरे साहेब या ठिकाणी आहेत. त्यांचा करूया विशेष सन्मान. विशेष सन्मान आपण करतोय आत्माराम भुरे साहेबांचा. बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलायत आणि सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. या क्रिकेटचा या स्पर्धेचा आनंद घेत असताना आत्मारामजी भुरे साहेबांचा करूया हा विशेष सन्मान. लेजेंडरी क्रिकेटर सुद्धा आहेत आणि बराच काळ क्रिकेटमध्ये त्यांनी देखील गाजवलं. त्यांच्या कारकिर्दीमध्ये असं हे गोड व्यक्तिमत्व आत्मारामजी भुरे साहेबांचं करतो आपण हा विशेष सन्मान. थँक्यू आत्मारामजी भुरे साहेब, आपला खूप खूप धन्यवाद, आभारी आहोत. नवीन वर्ष आणि नवीन वर्षामध्ये प्रत्येक असोसिएशनला एक चांगला रूल्स लागला पाहिजे, तरच या असोसिएशनला नक्कीच चांगली संकल्पना येईल, चांगली मान्यता येईल. संघ एकमेकांना ॲडजस्ट करतात, परंतु ॲडजस्ट केल्यानंतर रूल्स आहेत ते कुठेतरी आपण फॉलो करत नाही. म्हणून जे नियम आहेत त्या नियमानुसार सरकार क्रिकेट असोसिएशनमध्ये यंदाचा हंगाम पाहणार आहोत. संदीपजी पाटील संस्थापक आहेत सरकार क्रिकेट असोसिएशनचे आणि अध्यक्ष समितदादा पाटील यांना आपण पाहतोय. या सरकार क्रिकेटचे कोर कमिटी सर्वांचं करूया हार्दिक स्वागत. जाऊया या मॅचच्या दिशेने. मॅच नंबर 2 आपण पाहतोय. दुसऱ्या हाफमधला हा फर्स्ट मॅच, टोटल तिसरा असता, परंतु जय महाकाल मालजीपाडा आणि टिवरी स्पोर्ट टिवरी हा मॅच जर पाहिला तर टिवरी संघाने जिंकला आणि प्रकाश आणि प्रसाद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. टिवरी गावाचे विद्यमान सरपंच रवींद्र नरेश ठक्कर साहेबांकडून टिवरी स्पोर्ट टिवरी संघाला आल्यात शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. रवींद्र ठक्कर आपणास देखील आपला हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल प्रकाश पाटील करता. पहिला बॉल ओव्हर दी कव्हरच्या वरून इनसाइड आउट करून खेळलाय. पहिल्याच बॉलवरती सिंगलने अकाउंट ओपन. एका धावेने श्री गणेशा म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात प्रकाश पाटीलने देखील केले 1 रनने. पहिली धाव पहिल्या वर्षाची फार महत्वाची आणि त्या 1 धाव आल्यानंतर लगेच आकाशाकडे प्रकाश यांनी पाहिलं, कारण की नवीन सुरुवात ही शून्यापासूनच होते. मग किती तुमच्याकडे अनुभव असू द्या, फार महत्वाची 1 धाव आणि येणारं वर्ष दर्शवेल की कशा फॉर्मामध्ये राहणार आहे प्रकाश पाटील, प्रताप भोईर, प्रसाद भूते. त्यानंतर रोहित हा गोलंदाज. डोंगरीपाडा संघ पहिला मॅच जिंकला, जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक पाहिला. 24 धावा अवघ्या धावफलकावरती आणि आरामात पहिला मॅच 1 साइड मॅच हेच म्हणावं लागेल. वीर मराठा डोंगरीपाडा संघ आणि स्पर्धा शूर मराठाची, म्हणजे वीर मराठा शूर मराठा, 1 मराठा लाख मराठा. आणि त्याच अनुषंगाने हा वीर मराठा संघ आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. हो, यावेळी खराब बॉल, बीमार बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. 1 धाव सध्या कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा आणि हा नो बॉल. हाईट इज अ फॅक्टर. मला वाटतं शोल्डरच्या वरूनच बॉल होता. प्रसाद भूते म्हटलं तर टेनिस विश्वातील एक नामचिन्ह खेळाडू, टिवरी स्पोर्ट टिवरीमध्ये खेळत असतो. या दोन्ही असोसिएशन त्याने गाजवलेत आणि भरपूर साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांचा दांडगा अनुभव. हाफ सेंचुरीचे रेकॉर्ड्स त्याच्या बॅटमधून पाहिले आणि प्रसादची जर बॅट लागली तर मोठ्या धावसंख्येचा नेहमीच टार्गेट सेट केले टिवरी संघाने. फ्रीडचा बॉल, वेगवान चेंडू, व्हाईट बॉलचा सिग्नल म्हणजे फ्री हिट हा कंटिन्यू असणार आहे. व्हाईट बॉलच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 5. सरकार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही जबरदस्त स्पर्धा श्री कान्हाई माता चषक. भरपूर सारा जल्लोष ज्यावेळी कान्हाई देवीची यात्रा देखील असते आणि नक्कीच भरपूर मजा येते या परिसरामध्ये. निशांत पाटील आमचे जवळचे मित्र नेहमी आम्हाला इन्व्हाइट करत असतात या परिसरामध्ये. आणि कान्हाई स्पोर्ट 5B
चांगला सपोर्ट करत असतात नेहमी, म्हणून त्यांचं कौतुक करेन. खूप खूप धन्यवाद. वाईट बॉल पुन्हा एकदा फ्री हिट हा कंटिन्यू असणार आहे. 3 एक्स्ट्रा धावा येतात सलग. 1 नो बॉल 2 वाईट. येणारा बॉल पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू. मागच्या षटकामध्ये तेच पाहिलं की सलग 3 एक्स्ट्रा बॉल म्हणजे 3 एक्स्ट्रा धावा आल्या तरी सुद्धा 7 धावा ही रोहितची स्ट्रॅटेजी आहे. मला वाटते तिथे 7 धावा दिल्या होत्या आणि पुन्हा एकदा इथे 6 धावा आल्यात. फ्री हिट बॉल. फ्री हिट वरती एकाच हाताने हा पिकअप शॉट आउट ऑफ द पार्क येईल. फाईन लेगला क्लिअर करणारा प्रसाद भुतेच्या बॅट मधून येतोय. दर्जेदार धमाकेदार षटकार. फ्लॅट 6. थँक्यू. पंच आपण कॅप घ्यायचे. कॅप लाईव्ह स्पर्धा आहे आणि नंतर पंच कॅप घेतीलच. धावफलकावरती धावा 12. सध्या प्रसाद भुतेचा 12. एकाच हाताने हा पिकअप शॉट पाहिला गेला. लेंथ ओळखले. फ्लॅट 6 गेलाय म्हणजे फाईन लेगला फार कमी षटकार पाहिले तर आतापर्यंत जेवढा स्पर्धा झाला आणि पहिला षटकार असावा जो मागे गेलाय. पुन्हा एकदा घुटना टेकून ड्राईव्ह केलाय. फॅब्युलस ड्राईव्ह. आउटस्टँडिंग ड्राईव्ह. प्रसाद भुतेच्या बॅट मधून ग्राउंड शॉट. चौकार. सोळा धावा झाला. तर फिल्डरला सूचना असतील की फिल्डिंग करत असताना आपली काळजी घ्या. चढ उतार आहे या ग्राउंड मध्ये पाहिलं तर थोडस आउटफील्ड जे वरचढ आहे आणि म्हणूनच आपली काळजी घ्या. बॉल अडवणं तर गरजेचं आहे, त्याहून अधिक आपला जीव महत्वाचा आहे. इंजरी कोणत्या प्रकारची होऊ नये या सदिच्छा आणि याच अपेक्षा आहेत. 16 धावा या धावफलकावरती. 3 बॉल 16 धावा. पहिल्या मॅच मध्ये आपण सांगितलं की गोलंदाजाला भरपूर ऍडव्हान्टेज आहे आणि ज्यावेळी सेकंड हाफचा पहिला मॅच पाहतोय इथे असं वाटू लागले की बॅटरला ऍडव्हान्टेज आहे. त्याचं कारण आहे खराब टप्प्यावरती गोलंदाजी. जे नियंत्रण पहिल्या मॅच मध्ये होतं रोहितचं ते यावेळी दिसत नाहीये. प्रसाद भुते नावाचं वादळ आहे मैदानाच्या आतमध्ये. काय फॉर्म मध्ये आहे. मागील 3-4 वर्षामध्ये टिवरी संघाने त्याला पूर्णपणे जो बॅकअप दिलाय, कधी फॉर्म मध्ये कधी बॅड फॉर्म मध्ये, परंतु नेहमीच त्याची जागा ओपनिंगची आहे ती त्याच जागेवरती इन एट पोझिशन नंबर 1 वरती त्याला आपण पाहिलंय आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग तो करतोय. मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय आणि त्याचा अनुभव आहे. गोलंदाज रोहित यंगस्टर आहे. डोंगरीपाडा संघामध्ये नवनवीन खेळाडूंचा संच आपण पाहतोय. रोहितला कमबॅक करावं लागेल. धाव फलकावरती धावा 16. चेंडू क्रमांक 4 घेऊन प्रसाद भुते करता. अजून एकदा घुटना टेक. चौका देख. आणखीन एक येतोय प्रसाद भुतेच्या बॅट मधून. घुटना टेकून बॉडीला रोल करून फाईन खेळलेला सुंदर चौकार. चार बॉल 20 धावा. जबरदस्त बॅटिंग. प्रसाद भुते अगोदरच उल्लेख केला की एकदा का बॅट लागली ना मग ते जवळजवळ हाफ सेंचुरीज. जेव्हा जेव्हा आम्ही कॉमेंट्रीला आहे प्रसाद भुतेची बॅट लागले जास्तीत जास्त अर्धशतक त्याच्या बॅट मधून पाहिलेत. आणि प्रकाश पाटील नॉन स्ट्राईक इनला. येणारा बॅटर देखील प्रताप भुईर असेल किंवा इतर बॅटर. यंदा चांगली साईड आपण म्हणू शकतो टिवरी स्पोर्ट टिवरी संघाचे. टिवरी गावातील हे सर्व खेळाडू आणि जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा संघ पाहतोय. पुढचा बॉल यावेळी स्विच हिटचा फटका केलाय उलट दिशेने. फिल्डर धावतोय, चेंडूला अडवतोय. प्रसाद भुतेचा कॉल आहे. आज मात्र रनिंग बिटवीन द विकेट वरती देखील फोकस केलाय. असे कॉलिंग फार कमी प्रमाणामध्ये प्रसाद भुतेकडून आपण पाहतो. धावण्यामध्ये थोडा कमकुवत आहे परंतु नवीन वर्षामध्ये नवीन सुधारणा केल्या आणि या 2 धावा धावून पडून पूर्ण केलाय. प्रकाशला ठाऊक नव्हतं की प्रसाद 2 धावा घेईल. या 2 धावेने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या 22. 5 बॉल. पहिल्या षटकातील हा अंतिम बॉल.
चेंडू स्कूप करायचं होतं, कहीं पे निघाए कहीं पे निशाणा, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू जातोय थर्डमॅनला गेल्यानंतर यावेळी पाहिलं तर सध्या 3 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. 3 या धावसंख्येने टीमची धावसंख्या पुढे येते 25च्या घरामध्ये. मी खेळाडूंना आणि टिवरी संघाला रवींद्र ठक्कर विद्यमान सरपंच टिवरी गावाचे आम्ही शुभेच्छा दिल्या व युट्यूबद्वारे ते मॅचचा आनंद घेतात. रवींद्र ठक्कर आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेला आणि या टिवरी संघाला त्यांनी दिल्या शुभेच्छा. 25 धावा 1 ओव्हर. घेऊया डीजे ब्रेक. मानाचा सन्मानाचा अभिमानाचा श्री कान्हाई माता चषक 2026 हा टेनिस क्रिकेटचा थरार 09 शिव प्रतिष्ठान एवं जोडी आपण पाहतोय. प्रमोद देवळीकर, प्रणय रायकर मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांची ही स्पर्धा दर्जेदार स्पर्धा शूर मराठा व कान्हाई स्पोर्ट पाये बीच हे शानदार दिमागदार दर्जेदार आयोजन नियोजन. षटक क्रमांक 2 प्रेम मागील षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली. मॅन ऑफ द मॅच मागील मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच करते तुम्हाला फ्रूट बास्केट आहे, वॉटरमेलन आणि त्यानंतर कोल्ड्रिंक देखील आहे. टॉसला कोल्ड्रिंक, जो संघ नायक टॉस जिंकतो त्याला कोल्ड्रिंक आणि मॅन ऑफ द मॅचला फ्रूट बास्केट. घोटना टेकलाय पुन्हा एकदा प्रसादने, लॉंग लेगला चेंडू जातोय फाईनला आणि तिथे मात्र 2 धावा. या खेळपट्टीवर पाहिला ना तर लेफ्टी बॅटरला 60% जास्त ऍडव्हान्टेज, कारण की पाठीमागची दिशा जास्तीत जास्त त्याच्यासाठी मोकळी आहे. एकदा का बॉल गेला की चेंडू थांबत नाही. धाव फलकावर पुढे आले 27च्या घरामध्ये. खूप दिवसानंतर आमचे जवळचे मित्र प्रसाद शिकारी यांना देखील आपण पाहतोय. प्रसाद शिकारी आपलं हार्दिक स्वागत. क्लासमेट. बॉडीवरती बॉल आला, रनआउटची संधी आहे, कॉल होता प्रकाश पाटीलचा आणि इथे मात्र पाहिलं तर सेफ आहे की नाही हा प्रश्नचिन्ह होता. तर डेफिनेटली प्रकाश पाटील सेफ आहे. दोन्ही टीमच्या जर मनामध्ये शंका असली बिमर आणि वाईट करता तर तुम्ही एक रिव्ह्यू घेऊ शकता. जर तो रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर तुम्हाला कंटिन्यू एक रिव्ह्यू असेल. लॉस झाला तर तिथेच रिव्ह्यू तुमचा समाप्त होईल. टेक्निकल सपोर्ट आहे आपल्याकडे डिका स्पोर्टचं. ओ यावेळी जबरदस्त चाबुक शॉट आणखीन एक धमाकेदार आउट ऑफ द पार्क. प्रसाद भूतेच्या बॅट मध्ये येतोय श्री कान्हाई माता चषक षटकार. बेगीत पाहिलं नो लुक शॉट. हेलिकॉप्टर सारखाच उडवला या फटक्याला. सध्या ट्रेंडिंगला आहे नो लुक शॉट, शॉट आर्म जॅम, स्कूप शॉट, स्वीप शॉट. जास्तीत जास्त नो लुक आणि शॉट आर्म जॅम चे फटके आपण पाहिलेत आणि त्याच अनुषंगाने हा फटका येतोय. त्या फटकावरती धावा 33. यावेळी जबरदस्त बॉल, तिखट मारा, स्पायसी बॉलिंग अटॅक याला बोलतात कमबॅक. अगोदर पाहिलं तर बॉलला जास्तीत जास्त राईज ही लेंथ अप्रतिभा आहे. गुड लेन वरती बॉल पडला रे पडला तर इथे खाली बॉल राहतोय. 4 बॉल टीमची धावसंख्या आहे फलकावरती 33. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी आणि श्री सिद्धिविनायक चंद्रपडा टॉसला यायचा आपण. यानंतर होणारा मॅच ऑन साईडला ड्राईव्ह केले आणि जर पाहिलं तर पहिला बॉल खेळला होता प्रकाश पाटील आणि दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल खेळेल प्रकाश पाटील. म्हणजे जवळजवळ 11 बॉल झाले, त्यामधले जर पाहिलं फेअर बॉल 11
त्यामधले जर पाहिलं तर 10 बॉल जागेवरती नॉन स्ट्राईक यांना राहिला. एन्जॉय केली प्रसाद बुतेची बॅटिंग. 34 धावा. प्रकाश पाटील म्हटलं तर एक मोठं नाव टेनिस विश्वातील. अनेक ओपनच्या टुर्नामेंट, एक गाव एक फॉर्मॅट, मास्टर क्रिकेट आणि सरकार असोसिएशन मध्ये देखील त्याचा बोलबाला आहे. आणि काय फॉर्म मध्ये आहे मास्टर क्रिकेटमध्ये. जास्तीत जास्त बॅटर मालिकावीरचा खिताब त्याच्या नावावर आहे. जास्तीत जास्त हाफ सेंचुरी, मॅन इन फॉर्म, 40+ प्लेयर. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आरामात. फक्त पाहिलं, दिशा दिली, अंदाज बांधता आला नाही. फिल्डरच्या मस्तकाला दस्तक देऊन हॅलो टाटा बाय बाय करत येतोय. 1 बाउन्सने चौकार. 4 धावेने तुमची धावसंख्या वेगाने पुढे येते 38च्या घरात. 2 ओव्हर 38 धावा. पाहुण्यांचं झालंय शुभागमन. शरदजी धुमाळ साहेबांचं होतंय शुभागमन. जिथे कमी तिथे आम्ही, एक चांगलं गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम धुमाळ साहेब, आपलं हार्दिक स्वागत. पूर्ण सहकार्य, पूर्ण पाठिंबा या स्पर्धेकरता त्यांचा राहिला म्हणून त्यांचं खूप खूप धन्यवाद. हार्दिक स्वागत. जाऊया डीजे वादकाकडे, ऐकूया सुंदर संगीत. 2 ओव्हर 38 धावा. ग्राउंड मध्ये अनेक कटआउट्स आहेत. आल्यानंतर मात्र 2 कटआउट्स फार इंटरेस्टिंग आहेत. एक कान्हाई स्पोर्ट जे आहे पाय ए चा संघ आणि त्यांचा कटआउट पाहू शकता आणि त्याच्या बाजूला कान्हाई बी. म्हणजे ए बी जरी टीम असल्या ना तरी दोन्ही एकच आहेत हेच दाखवून दिले या स्पर्धेमध्ये. आणि त्यांचा दोघांचा कटआउट आपण पाहतो. नंतर काही गावामध्ये आपण पाहिले ए बी संघ असला तर कट्टर दुश्मनी असते. इथे चांगलं मैत्री संबंध कान्हाई ए आणि कान्हाई बीचं आपल्याला पाहायला मिळते. म्हणून दोन्ही टीमचं कौतुक करेन, आमच्या आयोजकांचं खास कौतुक करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या आहे टोटल 38 धावा. यश आलाय. मागील ओव्हर यशने 5 धावा देत 1 विकेट घेतला होता. पहिल्या मॅच मध्ये यशस्वी राहिला होता. पण तो समोर एक बलाढ्य संघ आहे. क्रिकेटमध्ये कोणताही छोटा आणि मोठा संघ नसतो. जो ज्याची गुणवत्ता दाखवेल तोच संघ या टुर्नामेंटमध्ये वरचढ दाखवेल. सध्या तरी टिवरी संघाने केलेली बॅटिंग 38 धावा. प्रसाद बुतेची बॅट लागले. प्रकाश पाटील देखील 2 बॉलमध्ये 5 धावसंख्येवरती खेळतोय. पार्टनरशिप बिल्ड होते. दुसऱ्या फेरीतीला पहिला मॅच म्हणजे जो संघ जिंकेल तो अंतिम मॅच या आजच्या पहिल्या दिवसातला खेळेल. श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा संघाचा संघनायक अगोदरच आलाय. वेलकम अमित. अपील 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 केले. आवाज भरपूर आला. तुम्हाला वाटतं बॅटचा आला आणि म्हणूनच हे कॉन्सन्ट्रेट फार महत्वाचं आहे. आणि अपील करणं स्वाभाविक गुण आहे. एसटी रक्षक आणि गोलंदाज, परंतु एसटी रक्षकाने कोणतीही अपील केली नव्हती. त्या कारणास्तव इथे पाहिलं तर थोडं पंचांना देखील थोडं सोपं जातं. ज्यावेळी एक अपील येते 3-4 जण अपील करत नाही त्यावेळी कुठेतरी तो चान्स बॅटरच्या बाजूने असतो. फ्लाईट दिले. फुल टॉस बॉल. फक्त आणि फक्त दिशा दिली. फुल टोल वसूल केलाय. आणखीन एक प्रसाद बुतेच्या बॅट मधून येतोय षटकार. दोन 2025 मध्ये देखील हेच कार्य होतं, हेच काम होतं आणि याच प्रकारे बॅटिंग. आणि 2026 नवीन वर्षाची सुरुवात धुमाकूळ घातलाय या पाये नगरीमध्ये. कान्हाई स्पोर्ट पाये बीची ही स्पर्धा आपण बघतोय. कान्हाई माता चषक 2026 आणि या चषकामध्ये सध्या तरी बोलबाला या बॅटरचा पाहतोय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान टीमचा देखील कॅप्टन आला. वेलकम कॅप्टन, आपलं देखील हार्दिक स्वागत. आमचे स्वयंसेवक टॉस बॉक्स मध्ये भरपूर प्रमाणात एन्जॉय करतात या स्पर्धेला. कोर कमिटी मेंबर सर्वांचं करूया वेलकम. घुटना टेकून आणखीन एकदा प्रसाद बुतेने ठोकलाय आपला फेवरेट फटका. प्रसादचा फटका 440चा झटका. षटकार. जबरदस्त फटका. पाहतच राहावा ऍक्शन रिप्ले मध्ये. घुटना टेक, सिक्सर, देखणा फटका. आता लेंथ जी होती थोडी लांब, बॅक ऑफ लेंथ होती. चेंडू अर्ध्या क्रीज वरती आणि त्यानंतर प्रसादने अगोदरच इरादे स्पष्ट केले होते की स्लॉक स्वीप फटका खेळणार, परंतु डॉट बॉल येतोय.
कमबॅक होतोय. टीमची धावसंख्या 50. प्रसादचा इंडिव्हिज्युअल स्कोर पाहिला ना 42 वरती खेळतोय. 15 बॉल 42. पुन्हा एकदा खराब बॉल आहे. त्या बॉल वरती केलाय प्रहार. चेंडू जातोय सीमारेषी पार. प्रसाद भुतेच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. टीव्ही अंपायरला आता बोलवलं जाईल. कमरेपेक्षा वरती आहे की नाही हे पाहण्याकरता. मला वाटते बॅटिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यू आहे का की पंचांकडून आहे? यस, अंपायरने रिव्ह्यू घेतलाय. काय बॅटिंग करतोय प्रसाद भुते. जबरदस्त बॅटिंग, देखणी बॅटिंग, सुंदर बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग. नवीन वर्षामध्ये प्रसाद नावाचा बोलबाला राहिलाय. नो बॉलचा इशारा आलाय. कमरेपेक्षा वरती येणारा बॉल फ्री हिट. बीमार असा चेंडू आहे जो गोलंदाजाला अनेक वेळा बीमार केलाय. म्हणजे 48 वरती प्रसाद भुते खेळतोय. काय बॅटिंग करतोय. अगोदरच उल्लेख केला एकदा का लय मध्ये असला तर अर्धशतक त्याच्या बॅट मधून नेहमी पाहिलाय. फ्रीटचा बॉल अजून एकदा प्रसादने टोकलाय. षटकार आणि प्रसाद दाखवायचे बॅट. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक 2026 ची केले सुरुवात. हॅपी न्यू इयर कसा असावं तर प्रसाद भुते सारखा असावं. अर्धशतक ठोकणारा आतापर्यंतचा हा पहिला प्लेअर. सरकार क्रिकेट असोसिएशनची सुरुवात झाली. सुरुवात अर्धशतक जतीन देवळीकरने केली. चंद्रपाडाच्या अगेन्स्ट ती बॅटिंग केली होती. लेफ्टी बॅटर आणि इथे यंदाची सुरुवात प्रसाद भुतेच्या नावावर. 63 धावा झाल्यात. फ्रीटवर जोरदार हिट आणि या ओव्हरमध्ये पाहिले टोटल बॉल 5 मध्ये आले 4 षटकार. क्या बात आहे. प्रसाद भुते एक वेगळी ऊर्जा, वेगळी संजीवनी त्याच्या बॅटमधून येत असताना. 2 आल्यात. तिसरा येईल का? तिसरा डेफिनेटली येईल. आणखीन एकदा पुन्हा एकदा प्रसाद भुतेने ठोकलाय. श्री कानाई माता चषक षटकार. म्हणजे मागील षटकात ज्यावेळी पहिल्या मॅच मध्ये 5 धावा दिल्या होत्या प्रेमने, रोहितने 4, या मॅच मध्ये पूर्णपणे जर पाहिलं तर वरचा ठरलाय. अक्षयवरती हल्ला बॉल केलाय. टीमची धावसंख्या 69 धावा. काय बॅटिंग करतोय. फेवरेट फटका आणि या फटक्यासाठी जाणलं जातो प्रसाद भुते. काय बॅटिंग करतोय. या संपूर्ण मालिकेमध्ये पहिलाच मॅच खेळतोय. दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच आणि या मॅच मध्ये अधिराज्य सध्या तरी प्रसाद भुतेचं. आता प्रकाश पाटील दोन्ही एंडने मारा होतोय आणि गोलंदाजाला सध्या क्वेश्चन मार्क. यश आता आलाय बॉलिंग मार्क वरती. यश पहिला बॉल प्रसाद भुते करता. प्रकाश आणि प्रताप, प्रसाद आणि प्रकाश ही जोडी आपण पाहिली. जास्तीत जास्त प्रताप आणि प्रकाश ही जोडी पाहत असतो म्हणून सातत्याने ते नावं येतात. सध्या प्रकाश पाटील ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. डॉट बॉल येतोय. 5 बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आहे 69 धावा. 69. यश कमबॅक करून देईल या षटकामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल. डिलिव्हरी अप्रतिम आहे. मनामध्ये डाऊट असला तर तुम्ही टीव्ही अंपायर घेऊ शकता आणि तेच घेतलंय बॅटर कडून. टीव्ही अंपायरचा कॉल असणार आहे बॅटिंग वाल्या टीम कडून. बघूया व्हाईट बॉल आहे की नाही हे पाहण्याकरता सुनील सर आहेत वॉर्डरूम मध्ये. लाईनच्या आतमध्ये आहे म्हणजेच फेअर डिलिव्हरी. नो मोर रिव्ह्यू. टिवरी टीम रिव्ह्यू लॉस. 2 बॉल 69 धावा. छोटा पॅक बडा धमाका यश करतोय. 2 बॉल मध्ये डॉट बॉल. यंगस्टर वर्सेस मास्टर. आता सरळ खेळलाय. बॅक टू द बॉलर. अप्रतिम फील्ड वर्क.
पुन्हा एकदा यावेळी या बॉलला अडवलं गेलंय. एकच धाव. येणारं फ्युचर ब्राईट असेल यशचं. वीर मराठा डोंगरीपाडा संघामधून खेळत असताना स्लॉग ओव्हरमध्ये बोलवलं गेलंय. ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येण्याची दाट शक्यता असते आणि ज्या पद्धतीने प्रसाद भुतेने बॅटिंग केले तो आलाय स्ट्राईकला आणि त्याला ही खेळपट्टी आता पूर्णपणे साथ देते. चेंडू क्रमांक 4 प्रसाद भुते. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्या टोटल 18 बॉलमध्ये 60. एका हाताने खेळायचा होता डाऊन द लेग साइड. वाईट बॉलचा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा धाव येते. एक्स्ट्रा धावेने धाव पळक पुढे येईल. 71 71 धावा. श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या दोन टीम दरम्यान होणारा पुढचा मॅच. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आहेत. पाहुण्यांचं आगमन होतंय आणि त्यांचं आगमन पुन्हा एकदा धडाकेबाज प्रसाद भुतेच्या बॅट मधून येतोय. लॉंगेस्ट षटकार पुन्हा एकदा टीव्ही अंपायर येतील पाहण्याकरता. किरिस का सुनने का गाना? किरिस का दिल ना दिया दिल ना लिया. यही नहीं, अभी और सुनिए. प्यार न किया तो क्या किया. नो बॉल. काय जबरदस्त बॅटिंग राहिले. नवीन वर्षामध्ये हॅपी न्यू इयर करत असताना प्रत्येक गोलंदाजाला प्रसाद भुते. येणारा बॉल फ्री हिट. पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलवरती इथे मात्र फेकी खराब होती. बॅकअप दिलं नाहीतर जास्तीत जास्त वेगाने बॉल जातो या पाठीमागच्या दिशेने. एका धावेने धाव फलक पुढे येते. टीमची धाव संख्या 79. 79 धावा. 4 बॉल 79 धावा. सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये जे संघ उशिराने येतील ते संघ बाद केले जातील. म्हणजे जास्त उशीर करणारे संघ खास करून. डेड बॉल घोषित केलाय. 4 बॉल ची धाव संख्या 79 धावा. 79. चेंडू क्रमांक 5 यश. तर प्रकाश पाटीलला फुलटॉस बॉल दिला. यावेळी हाताला स्पर्श झालाय परंतु चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. वेट अँड वॉच केले जाते पंचांच्या माध्यमातून. नेमका चौकार की षटकार? चौकार. एका टप्प्याने बाउंड्री क्लिअर. चौकार येतोय. धावा. शेवटचा बॉल. जुना बॉल द्यायचा आहे. जुना चेंडूचा आयोजक नक्कीच. जर आपल्याकडे जुने चेंडू नसतील तर सिच्युएशन नुसार तुम्हाला नवीन बॉल दिला जाईल. मग तो षटक पहिला असू द्या, शेवटचा असू द्या, कितवाही चेंडू असू द्या. जर आपल्याकडे जुने बॉल नसतील तर तुम्हाला सिच्युएशन नुसार नवीन बॉल दिले जातील आणि त्यासाठी कोणी आर्ग्यू करू नका. आणि कोर कमिटी मेंबर यांना देखील रिक्वेस्ट करेन की आपण सीमारेषेचा ताबा घ्या. शेवटचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय.
लॉंग ऑनला बॉल जातोय स्ट्रेट लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा यावेळी कंप्लीट होतात. ओव्हरऑल फर्स्ट इनिंग मध्ये धावा 85 आणि 86 धावेचं आव्हान सामोरं ठेवलंय टिवरी स्पोर्ट टिवरी संघाने वीर मराठा डोंगरीपाडा या संघासमोर. प्रकाश पाटील फक्त एन्जॉय केली प्रसाद भुतेची ही इनिंग आणि काय जबरदस्त बॅटिंग केलंय. त्याच्या बॅटमधून जर पाहिलं ना 67 धावा त्यामध्ये षटकारांचा पाऊस पडलाय. जवळजवळ या मॅच मध्ये 8 षटकार 2 चौकार 67 धावा प्रसाद भुतेच्या बॅट मधून आला. एकदा मनापासून टाळ्या झाल्या पाहिजे प्रसाद भुते करता. काय बॅटिंग केलंय. नवीन पर्व नवीन वर्ष आणि नवीन वर्षाची केले सुरुवात. हाफ सेंचुरी. ग्रेट बॅटिंग. आपल्या शुभ असते टॉस. एवन जोडी आणि नाही असा खास टॉस बनवला. हे पाहू शकता एवन जोडी खास टॉस आणि त्यानंतर मागे आहे 09 शिवप्रतिष्ठान 09 शरदजी धुमाळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या स्पर्धेला मोठा पाठिंबा त्यांचा आहे आणि जिथे कमी तिथे आम्ही हे नेहमीच वाक्य त्यांच्या माध्यमातून आपण ऐकतो. विलासजी तांगडी यांना देखील विनंती केली की आपण देखील जॉईंट व्हायचंय. सामना आहे 4 ओव्हर 1 पॉवर प्ले 4 बॉलर. प्रतिष्ठान खार्डी याच परिसरातील संघ आणि एका साईडला चंद्रपाडा श्री सिद्धिविनायक आपण पाहतोय. 2 मान्यवर आहेत. आपण टॉस करायचंय. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या धुमाळ साहेबांनी. एवन जोडी की 09 असा टॉस. कॉइन स्पिन एवन जोडी आणि एवन जोडी आमचे एवन आहे. टॉस जिंकणाऱ्या कॅप्टनला सत्वादी देखील आहे आणि ती कोल्ड्रिंक आयोजक तुमच्यापर्यंत पोहोचवतील. विलासजी यांच्या शुभ असते. मिरिंडा थंडा राहण्याकरता थँक्यू. दोन्ही मान्यवरांना विनंती केली की आपण आसनस्थ व्हायचंय. चर्चा आपण करणार आहोत कॅप्टनची. टॉस जिंकलाय कॉंग्रॅच्युलेशन. काय आहे माझा निर्णय गोलंदाजी करायची आहे. टॉस जिंकल्यानंतर या वर्षी ही संकल्पना आपण फक्त तुमची टीम करते का त्याने टीमसाठी थंड होण्यासाठी आम्ही देऊ. खाली यंदा चांगल्या फॉर्म मध्ये आहे. चांगला खेळ होतोय तर तुमच्या संघाविषयी काय म्हणाल. टीम आमचा चांगलाच आहे. बघू चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू. एकंदरीत कसं वाटतंय आयोजन नियोजन कमी अवधीमध्ये हे चांगलं आयोजन केलंय. काय म्हणाले आयोजनाविषयी. खूप छान आहे. नक्कीच. तर या चंद्रपाडा विरुद्ध कधी मॅच झालाय का. नाही म्हणजे पहिल्या मॅच होणार आहे आणि ती फाईट नक्कीच पाहायला मिळेल. नक्कीच. दुसरा कॅप्टन आहे श्री सिद्धिविनायक चंद्रपाडा अमित. पण निर्णय काय असता क्षेत्रक्षण बॅटिंग करायची आणि ज्या अनुषंगाने या अगोदरची मॅच पाहिली प्रसाद बुतेने बॅटिंग केली तर काय अंदाज घेशील किती 50 ते 60. आणि एकंदरीत कोणते बॅटर आहेत जे सध्या चालत नाही ते चालले पाहिजे तुमच्या टीम मध्ये. रवी वाघमारे आणि यंदा चंद्रपाडा टीम म्हणजे त्यांचा आभार आहे मी खूप. नक्कीच थोडक्यात प्रतिक्रिया. थँक्यू दोन्ही कॅप्टन. टॉस जिंकलेला खारडी वन द टॉस अँड चूज टू बॉल फास्ट. थँक्यू विकास स्पोर्ट लाईव्ह ऑन टू कॉमेंट्री बॉक्स. निशांतजी पाटील सर त्या ठिकाणी जॉईन आहेत. थँक्यू विकास स्पोर्ट. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. प्रथम बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 85 धावा आणि 88 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने ठेवलेला आहे. वीर मराठा डोंगरीपाडा या संघाच्या विरोधात आपल्या व्यासपीठावरती नुकतंच आगमन झालेलं आहे. आदरणीय सन्माननीय शरदजी धुमाळ साहेबांचं आगमन झालेलं आहे.
86 धावांचं टार्गेट आणि पहिल्या चेंडूवरती अक्षयच्या बॅटमधून चौकार आलेला आहे. आपल्या व्यासपीठावरती अजय सोमवंशी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि कार्दी स्पोर्टच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी त्यांच्या माध्यमातून बॅट देखील आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यांच्या आयोजकांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतोय. अजयजी सोमवंशी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी एक आकर्षक बॅट आपल्याला पाहायला मिळते आणि अजयजी सोमवंशी यांचं खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. तसेच शरदजी धुमाळ साहेब देखील नुकतंच व्यासपीठावरती दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तसेच विलासजी तांगडी यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती करतोय सर्व मान्यवरांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस बॅकफुटला गेले, बॅटचा फेस ओपन केला, फ्लाइंग स्लिप मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे. फक्त एकच धाव मिळेल. संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. 86 धावांचं मोठं टार्गेट या मॅच मध्ये टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने उभारलेलं आहे आणि आतापर्यंत वीर मराठा डोंगरीपाडा या संघाने दाफलकावरती धावा केल्या त्या 9 धावा. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती प्रताप भोईर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला फटका खेळलाय परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली सूरज यांच्या माध्यमातून संघाचा कॅप्टन आहे सूरज आणि डीप मध्ये कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली सूरज यांच्या माध्यमातून आणि इथे फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. टिवरी स्पोर्ट टिवरी संघ मैदानावरती खेळतोय आणि जगदीश गोविंद पाटील जे टिवरी येथून बिलॉंग करतायत त्यांच्या माध्यमातून टिवरी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आयोजन नियोजनाला देखील त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि इथे मोठा फटका बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या मॅच मध्ये आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज अक्षय यांच्या बॅट मधून आलाय षटकार. जबरदस्त फटका अक्षय यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. स्लोवर वन कमी गतीचा चेंडू पूल केलाय, फटका फसलाय. सूरज डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही. सूरजने टिपलाय झेल आणि पहिला धक्का या मॅच मध्ये वीर मराठा डोंगरीपाडा या टीमला बसतोय. अक्षय बॅक टू द पेव्हिलियन. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला सूरज यांच्या माध्यमातून. खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अक्षयने केला होता. अक्षयचा हा फटका फर्स्टला पूल करण्याचा प्रयत्न आणि मिड विकेटला अर्थातच काऊ कॉर्नर फेसला त्या ठिकाणी सूरज होता आणि कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. पहिला धक्का या मॅच मध्ये वीर मराठा डोंगरीपाडा या टीमला बसला. नवीन फलंदाज रोहित मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय परंतु स्ट्रायकिंग एंडला ललित यांना तुम्ही पाहता आतापर्यंत 16 धावा दाफलकावरती जोडल्यात. षटक क्रमांक दुसरं. खऱ्या अर्थानं पहिल्या डावामध्ये ज्या फलंदाजाच्या बॅट मधून अगदी खोऱ्याने धावा आल्या अर्थातच प्रसाद भूते बॉलिंग ट्रॅकवरती आला. 67 धावा या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून परंतु षटक क्रमांक दुसरं टाकण्यासाठी इन्व्हाइट केलंय त्याला या मॅच मध्ये. प्रसाद भूते ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. फुलटॉस बॉल. याही चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन जास्त परंतु डिस्टन्स कमी. डीप स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर अगदी वेगाने धावतात. झेल टिपलाय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये टीम वीर मराठा डोंगरीपाडा या टीमला बसतोय फलंदाज बाद. फुलटॉस चेंडू होता. स्लॉक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज ललितने केला आणि ललित यांचा फटका फसलाय परंतु स्क्वेअर लेग रिजन मध्ये कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. सलग 2 धक्के दिलेत टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने. जबरदस्त गोलंदाजी
पहिल्या षटकामध्ये 16 धावा जरूर आल्या, परंतु तदनंतर जर पाहिलं तर विकेट प्राप्त केली अक्षयला बाद केलं प्रतापने आपल्या शेवटच्या चेंडूवरती, आणि प्रसाद भुतेने आपल्या पहिल्या चेंडूवरती ते विकेट प्राप्त केलेली आहे. काय जबरदस्त कामगिरी प्रसाद भुते यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 67 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. नवीन फलंदाज जयेश पाटील मैदानावरती दाखल झालाय, परंतु इथून जर पाहिलं ना तर सातत्याने धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये, कारण 86 धावांचं टार्गेट आहे. हो, मोठा फटका केलाय समोरच्या दिशेने, लॉंग ऑफला फिल्डर आहे आणि सलगचा दुसरा झेल होता, परंतु ते कॅच ड्रॉप सूरजने मिस्टेक केली आहे. सूरज किनी संघाचा कॅप्टन त्या ठिकाणी होता, लॉंग ऑफला अगदी मिस्टेक झालेली आहे, कॅच ड्रॉप आणि इथे एक धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 17 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे, 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे. हो, समोर खेळलाय पुन्हा एकदा, लॉंग ऑफला फिल्डर धावतात वेगाने, परंतु बॉल गॅप मध्ये इन टू द गॅप सीमारेषेच्या पलीकडे जात असताना येतोय चौकार फलंदाज रोहित यांच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला, ऑन द राईज खेळला होता लॉंग ऑफला. हो, यावेळी शपल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न अराउंड द लेग त्रिफलाचीच्या स्वरूपात, आणखीन एक फलंदाज बाद होतोय रोहित, बॅक टू द पेव्हिलियन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता शपल क्रॉस झाले होते, आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अराउंड द लेगच्या स्वरूपात आणखीन एक धक्का. काय जबरदस्त गोलंदाजी प्रसाद भुते यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये भरपूर इम्प्रेस केलंय आतापर्यंत. जर पाहिलं तर या षटकामध्ये 4 चेंडू टाकले, 2 विकेट प्राप्त केल्यात आणि फक्त 5च धावा खर्च केलेल्या आहेत. अर्थातच डॉमिनेट केलंय फलंदाजानं या षटकामध्ये, मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. खऱ्या अर्थानं 86 धावांचं टोटल आहे आणि तो मानसिक दबाव फलंदाजांवरती जाणवतोय. प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये फलंदाजांनी केलाय, परंतु अपयशी ठरलेत, कारण या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. प्रसाद भुते यांच्या विरोधात खेळत असताना जबरदस्त गोलंदाजी प्रसाद भुते या षटकामध्ये करतायत. नवीन फलंदाज अजय मैदानावरती दाखल झालेला आहे. अजय नवीन फलंदाज, परंतु स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर तो आपल्याला पाहायला मिळतोय. इथून धावा बनवाव्या लागतील. खऱ्या अर्थाने 86 धावांचं मोठं टार्गेट आहे. प्रसाद भुते ओव्हर द विकेट. हो, यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता, वेगवान चेंडू होता, दिशाहीन चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल. पंच विशाल पाटील आमच्याकडे वळतायत, दर्शवतायत आणि या व्हाईट बॉलचा इशारा देखील पाहायला मिळतोय त्यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 22 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. उत्तमजी देवळीकर यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. अनिलजी रायकर यांचं देखील हार्दिक स्वागत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. कान्हाई स्पोर्ट पाये या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. खऱ्या अर्थानं 09 शिव प्रतिष्ठान A1 जोडी प्रेझेंट. प्रमोदजी देवलीकर आणि प्रणयजी रायकर हे मुख्य आयोजक या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात आणि या सर्वांच्या वतीनं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला प्रसाद यांच्या माध्यमातून, डॉट चेंडू आलाय ओव्हर द विकेट. हो, इथे मोठा फटका, बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. अजय यांच्या बॅटमधून विध्वंसक विस्फोटक फटका आलाय. षटकार थँक्यू. काय जबरदस्त फ्लिकचा फटका पाहायला मिळाला. अजय यांच्या बॅटमधून खोलात टाकला होता, डिग आउट केलं आणि लॉंग लेगला कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. अजय यांच्या बॅटमधून हा षटकार आलेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ते 28 धावा. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 86 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत वीर मराठा डोंगरीपाडा या संघाने 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती जोडल्यात. 12 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता. हो, खेळण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू प्रकाश त्या ठिकाणी मिस्टेक करतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर नो बॉल, खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 1+1 अशा 2 धावा
संघाची फिल्डिंग डिस्ट्रिक्शन खऱ्या अर्थानं फिल्डिंग मध्ये बदल केलं होतं आणि त्यामुळेच की काय हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 30 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. बॉलिंग ट्रॅकवरती दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. 86 धावांचं मोठं टार्गेट. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये प्रसाद भूते नावाचं वादळ मैदानावरती घोंगावलं. तब्बल 8 षटकार त्याच्या बॅटमधून आणि 2 चौकार पाहायला मिळाले आणि 67 धावा प्रसाद भूते यांच्या बॅटमधून आपल्याला पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाल्या. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे पुन्हा एकदा चेंडूला हुक केलंय, पाठवलाय, बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आमच्या व्यासपीठाला मानवंदन देणारा षटकार फलंदाज अजय यांच्या बॅटमधून. काय जबरदस्त हुकचा फटका अजय यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, चेंडूला हुक केलाय आणि सरळ पाठवलाय अगदी आमच्या व्यासपीठावरती. आणखीन एक षटकार अजय यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 36 या आकड्यावरती. सूर्यजी तांगडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेमध्ये येणारे 11 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा. इथे देखील मोठा फटका करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू वाईट बॉल पाहायला मिळतोय. पंचाने चेंडू वाईट घोषित केलाय. लगेच एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा वेगाने इथे कंप्लीट केल्या जातील. या चेंडूवरती खराब कामगिरी टिवरी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3 धावा मिळतील कारण वाईट चेंडू देखील टाकलाय आणि अवांतरच्या स्वरूपात 2 धावा देखील आणि खऱ्या अर्थानं तब्बल 3 धावा आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील इथे गोलंदाजाला दिलेला आहे. 39 धावा दाफलकावरती. खऱ्या अर्थानं बाईच्या स्वरूपात 2 धावा इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात प्राप्त झाल्या आणि वाईट बॉल देखील टाकला गेला. इथून जर पाहिलं तर मॅच मध्ये मोमेंटम क्रिएट झालाय आणि इथून जर पाहिलं ना तर सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. अजयने चांगली सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेत. 3 चेंडूचा त्याने सामना केलाय, तो आक्रमक झालाय, परंतु येणाऱ्या फलंदाजांना देखील इथून आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट दिनेश बॉलिंग ट्रॅक वरती. कमी गतीने चेंडू टाकलाय. लेन थोडीशी मागे खेचली आहे. बॅकफुटला गेले होते. हुकचा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. यष्टीरक्षक प्रकाश मिस्टेक करतोय आणि इथे आणखीन 2 धावा मिळतील बाईच्या स्वरूपात. खऱ्या अर्थानं चांगला चेंडू होता, परंतु यष्टीरक्षक प्रकाश सातत्याने मिस्टेक करतोय. अवांतरच्या स्वरूपात 2 धावा. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 या आकड्यावरती. 41 धावा धावफलकावरती. टिवरी स्पोर्ट टिवरी संघ काय जबरदस्त कामगिरी. नवीन वर्षामध्ये नवीन क्रीडा स्पर्धेमध्ये खेळत असताना पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना अगदी इम्प्रेस केलं, परंतु गोलंदाजीमध्ये या षटकामध्ये भरपूर साऱ्या मिस्टेक होत आहेत. खऱ्या अर्थानं वाईट चेंडू टाकले गेलेत आणि षटकार देखील आलेत. अजय रंगात आलेत, परंतु येणाऱ्या चेंडूवरती देखील मोठे फटके त्यांना खेळावेच लागतील. दिनेश राईट आर्म ओव्हर द विकेट अजयच्या विरोधात. मोठा फटका अजय यांच्या बॅटमधून. आणखी एक धमाका उडवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. थँक्यू. काय फटका सजवलाय. हा ट्रॅकर होता, बॅकफुटला गेला, पूल केलाय. पॉवरफुल स्ट्रोक अजय यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक झन्नाटेदार षटकार अजय यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 47 या आकड्यावरती. या षटकामध्ये धावा येत आहेत. दिनेश यांच्या विरोधात आतापर्यंत 2 षटकार ठोकलेत आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 47 धावा. येणारे 9 चेंडू 39 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये 9 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. 86 धावांचं टार्गेट जरी असलं ना तरी या टार्गेट पर्यंत आम्ही पोहोचू शकतो, संघर्ष करू शकतो, हेच दर्शवत असताना अजय याने आतापर्यंत चांगली बॅटिंग या मॅच मध्ये केलेली आहे. दिनेश यांच्या विरोधात आक्रमण केलंय या षटकामध्ये. ओव्हर द विकेट दिनेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे पुन्हा एकदा हुक केलाय, परंतु फटका फसला. फील्डर डाऊन द बॉल. जजमेंट चुकले. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार.
हुक केलं होतं, परंतु लॉंग लेग रिजन मध्ये निलेश होते. निलेशाने मिस्टेक केली, कॅच ड्रॉप आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना 4 धावा अजय यांच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ते 51 धावा. गोलंदाज दिनेश पुन्हा एकदा. हो, यावेळेस देखील हा प्रकार होता, पूल करण्याचा प्रयत्न, रायझिंग डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर चेंडू टॉस झालाय, परंतु वेगवान चेंडू होता, त्यामुळेच की काय फलंदाज अजय बीट झाले त्या चेंडूवरती. आणखीन एक चेंडू डॉट पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग करतायत खऱ्या अर्थानं अजयने इम्प्रेस केलं या डावामध्ये. पहिल्या डावामध्ये प्रसाद बुतेनं भरपूर मनोरंजन केलं क्रीडा रसिकांचं, परंतु या डावामध्ये अजय देखील मनोरंजन करतायत. त्यांच्याही बॅटमधून धावा येताना आपण पाहिलेत. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा हुक केला, परंतु इथे जर पाहिलं तर बॅटची लिडिंग एज लागली आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहे आणि पंचाने चेंडू अगदी नो बॉल घोषित केलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना मिळतील 4 धावा, कारण गोलंदाजाला वॉर्न केलं होतं भरपूर जास्त उंची आणि म्हणजेच काय या चेंडूवरती तब्बल 5 धावा. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतो. खरं तर सुरुवातीला गोलंदाजाला वॉर्न केलं होतं, 1 for the ओव्हरचा इशारा देखील दिला होता. इथे जर पाहिलं ना तर येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. अजय याने कमबॅक करून दिले वीर मराठा डोंगरीपाडा या टीमला. खरं तर सुरुवात खराब झाली होती. अजय मैदानावरती आले, अक्षरशः बरसलेत आणि त्यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची सरबत्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. दिनेश यांच्यावरती दबाव जाणवतोय. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये षटकार आणि चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. आतापर्यंत 28 धावा या षटकामध्ये दिनेश यांनी खर्च केल्यात. येणारे 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला अजय जबरदस्त बॅटिंग करतोय, सध्याच्या घडीला फॉर्मात आहे. त्याची बॅट धावांची भाषा बोलतोय, षटकार चौकारांची भाषा बोलतोय आणि इथून जर पाहिलं तर आणखी एक मोठा फटका खेळावा लागेल. हो, इथे पुन्हा एकदा रायझिंग डिलिव्हरी, परंतु इथे पंचाने नो बॉल घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. येणारे 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. फ्रीचा चेंडू असेल, इथून मोमेंटम क्रिएट झालाय टीम डोंगरीपाड्यासाठी आणि इथून जर पाहिलं ना तर या गोष्टींचा फायदा घ्यावा लागेल अजय याला, कारण नो बॉल आहे आणि इथून फ्रीचा चेंडू असेल त्याच्या विरोधात. येणारे 7 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट. हो, खोला टाकलाय, वेगवान चेंडू होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला दिनेशांच्या माध्यमातून. शेवटच्या चेंडूवरती दिनेशाने कमबॅक केले, परंतु या षटकामध्ये तब्बल 29 धावा दिनेशाने खर्च केल्यात. भरपूर जास्त धावा खर्च झाल्या या षटकामध्ये, तब्बल 29 धावा. येणारे 6 चेंडू आणि या सामना जिंकण्यासाठी 29 धावा बनवायच्या आहेत. म्हणजेच काय मागील षटकामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे ना, अगदी तशीच बॅटिंग याही षटकामध्ये करावी लागेल. परंतु स्ट्रायकिंग एंडला जयेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 29 धावा बनवायच्यात वीर मराठा डोंगरीपाडा या टीमला. पहिला सामना जिंकत असताना वीर मराठा डोंगरीपाडा या संघाने जबरदस्त कामगिरी केली होती. ज्या पद्धतीनं उमेदमान संघाचा पराभव केला होता ना, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती वीर मराठा डोंगरीपाडा या संघाची पहिल्या मॅच मध्ये. परंतु या मॅच मध्ये तब्बल 4 षटकामध्ये या संघाने 85 धावा खर्च केल्या होत्या आणि या प्रसाद भुतेच्या बॅटमधून आलेल्या 67 धावा या मैदानावरती भरपूर काही सांगून गेल्या. कारण प्रसाद भुते नावाला शोभणारा खेळ, प्रसाद भुते याच्या कर्तृत्वाला शोभणारा खेळ अगदी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि यंदाच्या हंगामामधील त्याच्या बॅटमधून तब्बल 3री हाफ सेंचुरी आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना कामनच्या मैदानावरती सलग 2 सामन्यांमध्ये 2 अर्धशतक प्रसाद भुते याने झळकावलं होतं आणि आज कानाईस्पोर्ट पायच्या क्रीडांगणावरती पहिलं अर्धशतक नवीन वर्षामध्ये प्रसाद भुते यांच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळालं. येणारे 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती जीतू आपल्याला पाहायला मिळतात. चला लगेच सुरुवात करा, जास्तीचा वेळ खर्च करू नका, कारण आजच्या दिवसामध्ये जरूर आपण कमी सामने खेळवतोय, परंतु वेळे अभावी कोणत्याही संघाला कमी षटकांचे सामने खेळायला मिळाले नाही पाहिजे या गोष्टीचा देखील आपण विचार करायला पाहिजे. एकंदरीत जास्तचा वेळ खर्च करू नका. सहा चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवरती जीतू आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती जयेश पाटील यांना तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार, राऊंड विकेट.
हो पहिलाच बॉल फुटा चेंडू होता लॉंग ऑन क्षेत्रामध्ये केलेत फिल्डर आहेत डीप मध्ये फक्त सिंगलच मिळेल स्ट्रायकिंग एंड वरती अजय आपल्याला पाहायला मिळतोय इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता असेल 5 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं 86 धावांचं टोटल आतापर्यंत टार्गेट आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये आणि आतापर्यंत धावफलकावरती धावा जर पाहिल्या ना तर 58 धावा धावफलकावरती जोडल्यात वीर मराठा डोंगरीपाडा या टीमने बॉलिंग ट्रॅकवरती जितू आपल्याला पाहायला मिळतो पहिल्या चेंडूवरती त्याने एक धाव खर्च केली इथून जर पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी वीर मराठा डोंगरीपाडा या टीमला आणि इथून जर पाहिलं तर भरपूर जास्त वेळ खर्च होतोय टिवरी स्पोर्ट टिवरी संघ सूरज किनी यांच्या नेतृत्वाखाली जर पाहिलं तर टिवरी स्पोर्ट टिवरी हा संघ खेळतोय आज कॅप्टनच्या भूमिकेमध्ये सूरज यांना आपण पाहताय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती फुलटा चेंडू होता फक्त दिशा दिली स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला टर्न केला डीप मध्ये प्रोटेक्शन सूरज किनी त्या ठिकाणी चाचपडत आहेत परंतु चेंडूची फ्रीकी केली आहे तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेला आहे ती 60 या आकड्यावरती 60 धावा धावफलकावरती येणारे 4 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे 4 चेंडू आणि 26 धावा मिशन इम्पॉसिबल खऱ्या अर्थाने इथून सामना जिंकणं थोडंसं कठीण होऊन राहिलंय वीर मराठा डोंगरीपाडा या टीमला कारण 4 चेंडू मध्ये 26 धावा इथे बनवायच्या आहेत यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो शरीराचा वेध घेतलाय धाव घेतलेली नाहीये या चेंडूवरती चांगला कमबॅक केलाय जितून या षटकामध्ये खऱ्या अर्थाने 29 धावा डिपेंड करायच्या होत्या आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे मोठा फटका खेळू दिलेला नाहीये अजय याच्या बॅटमधून धावा जरूर आलेत परंतु या षटकामध्ये तो शांत राहिलाय येणारे 3 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल गोलंदाज तयार इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतलाय पॉइंटला फिल्डर त्या ठिकाणी पुढे येत आहेत फक्त इथे एकच धाव मिळेल अजय याला संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 61 या आकड्यावरती फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे या मॅच मध्ये 2 चेंडूचा खेळ राहिलाय पूर्णपणे डॉमिनेट केलं बॅटिंग करत असताना भरपूर मोठ्या धावा धावफलकावरती लगावल्या टिवरी संघाने प्रसाद बुते नावाचं वादळ पहिल्या डावामध्ये पाहायला मिळालं आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना देखील सुरुवातीच्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी राहिली आहे टिवरी संघाची हो इथे जर पाहिलं तर वेगवान चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय गोलंदाज जितू यांच्या माध्यमातून फक्त एका चेंडूचा खेळ राहिला पूर्णपणे अधिराज्य गाजवलाय या मॅच वरती वर्चस्व प्रस्थापित केलाय टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने जबरदस्त कामगिरी आणि ते सामना जिंकलेला आहे टिवरी स्पोर्ट टिवरी या संघाने अभिनंदन अभिनंदन टिवरी स्पोर्ट टिवरी हार्ड लक टप लक वीर मराठा डोंगरीपाडा हार्ड लक जयेश पाटील तुषार तांगडी खऱ्या अर्थानं पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीनं वीर मराठा डोंगरीपाडा या संघाने जिंकला परंतु या सामन्यामध्ये गोलंदाजी खराब राहिली खरं तर फलंदाजी चांगली राहिली वीर मराठा डोंगरीपाडा या टीमची परंतु गोलंदाजी खराब राहिली आणि कुठेतरी संघ या स्पर्धेमधून बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच हिरो राहिलेला आहे ज्याने बॅटिंग करत असताना 67 धावा त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बल 8 षटकार आणि 2 चौकार आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्या अर्थातच अष्टपैलू कामगिरी या सामन्यामध्ये प्रसाद भूते या खेळाडूने केलेली आहे आणि तोच राहिलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो या प्रसाद भूते आमच्या व्यासपीठावरती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण स्वीकारा